नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि त्यामुळे निर्माण झालेलं वीज निर्मितीचं संकट ताजं असतानाच महाराष्ट्रात ऐन सणासुदीच्या तोंडावर वीज संकट गडद होण्याची चिन्ह आहेत. महावितरणला वीज पुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधल्या 13 संच कोळशाअभावी सध्या बंद पडलेत. तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला असून राज्यात लोडशेडिंगची शक्यता निर्माण झाली आहे. संचबंदीमुळे निर्माण झालेली विजेची तूट भरून काढण्याकरता वीज खरेदीसह जलविद्युत आणि अन्य स्रोतांकडून वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरणतर्फे सुरू करण्यात आले. खुल्या बाजारातून महागड्या दराने खरेदी करावी लागते वीज. दुसरीकडे नाना पटोलेंनी कोळशाअभावी वीज पुरवठा ठप्प असल्याचं खापर केंद्रावरच फोडलं. आमचे अधिकारी मंत्री अनेकदा मागणी करतात, पण पावसामुळे कोळसा मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र आज कोळशाच्या अभावामुळे अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीजेपी सांगतो की कोळसा आहे तर त्यांनी त्या संचावर जाऊन बसावं आणि कोळसा असेल तर निश्चितपणे त्या पद्धतीची टिप्पणी करावी. पण घरी बसून या पद्धतीचं खोटं न बोलता, राज्याच्या जनतेला अंधारात न ठेवता, राजकारण करायचं असेल तर विकासाचं केलं पाहिजे. राजकारण जनतेला अंधारात ठेवून या पद्धतीनं राज्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर राज्याची जनता बीजेपीला माफ करणार नाही. आमचे प्रतिनिधी नागपूरचे तुषार कोहळे यांच्याशी सविस्तर बोलूया. तुषार, एक बाजूला विजेचं संकट, दुसरीकडे कोळशाची कमतरता आणि हा विषय सुद्धा सोडत नाहीत, यावरून सुद्धा राजकारण करतात राजकारणी. सुवर्ण, निश्चित अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवन मरणाचा हा विषय आहे. असं असताना देखील दोन्ही बाजूने राजकारण होताना पाहायला मिळत आहे. जर का तुम्ही कोळशाच्या तुटवड्यासंदर्भात विचार करायचं झालं तर ही नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी दोन्हीही कारणं याची पुढे येत आहे. नैसर्गिक कारण यासाठी आहे की कारण की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो. त्यामुळे जे कोळशाच्या खाणी असतात त्या खाणीमध्ये पाणी साचलेलं असतं. त्यामुळे कोळशाचा तिथनं उपसा करणं अवघड असतं. या काळामध्ये कोळशाचा उपसा कमी प्रमाणामध्ये होत असल्यामुळे कुठेतरी जे उत्पादन आहे कोळशाचं त्यावर देखील याचा परिणाम पाहायला मिळतो. आणि विशेष करून याच महिन्यामध्ये म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये ग्राहकांकडून देखील विजेची मागणी कमी असते. त्यामुळे जे महावितरण असेल किंवा वेगवेगळ्या वीज निर्मिती केंद्र असेल यांच्याकडनं जे नियोजन आधी करायला पाहिजे ते नियोजन होताना दिसत नाही. यावर्षी काय झालं की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यात सातत्याने पाऊस पाहायला मिळाला आणि आता ऑक्टोबर सुरू झाला तर अचानक विजेची मागणी वाढली. विजेची मागणी वाढल्यामुळे एकूण कोळशाच्या मागणीपेक्षा 20% कोळशाची मागणी ही मागच्या 10 दिवसांमध्ये वाढली. त्यामुळे कुठेतरी एकाएक कोळशाचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह देशभरामध्ये ही संपूर्ण परिस्थिती आहे. जर का तुम्ही महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये 7 औष्णिक विद्युत केंद्रातले 13 संच बंद आहे. यामध्ये साधारण जर का विचार करायचं झालं त्यामुळे 3000च्या वर मेगावॅट वीज निर्मिती प्रभावित झालेली आहे. आजच्या तारखेला जर का महाराष्ट्राची मागणीचा विचार करायचा झाला तर 19,222 मेगावॅट ही आज महाराष्ट्राची मागणी आहे. आणि या मागणीमध्ये जर का तुम्ही जी वीज निर्मिती केली जाते महावितरणकडनं तर महावितरणची जी वीज निर्मिती आहे ती एकूण जर का बघायचं झालं तर महावितरणची जी वीज निर्मिती आहे ही साधारण 13,000 मेगावॅटच्या याच्यामध्ये आहे. म्हणजे अजूनही 5,800 मेगावॅटचा तुटवडा आहे. हा 5,800 मेगावॅटचा जो तुटवडा आहे हा NTPC कडनं पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडनं केला जात आहे. यामध्ये दुसरा जो अँगल आपल्याला पाहायला मिळतो की मानवनिर्मित मध्ये आपण मागच्या आठवड्यात पाहिलं की कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कशा प्रकारे उत्तम दर्जाचा कोळसा औष्णिक विद्युत केंद्रात न पाठवता तो बाहेर ओपन मार्केटमध्ये विकला जात होता आणि त्या जागी दुय्यम दर्जाचा कोळसा पाठवला जात होता. त्यामुळे एका ट्रक मागे जर का तुम्ही बघितलं 15 ते 20 टनाचा जर का असा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे निश्चितच वीज निर्मितीवर त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे दोन्ही बाजूने म्हणजे मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असो दोन्ही बाजूने हे संकट निर्माण झालं. त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारवर एक टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्णा, पण तुषार, नाना पटोले बोलताना किंवा आरोप करताना असं म्हणतायत की केंद्राकडे आम्ही कोळसा मागतोय पण ते देत नाहीयेत. जर का आपण केंद्राचा विचार करायचा झाला तर केंद्राकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये 43 दशलक्ष
टन कोळशाचा साठा उपलब्ध आहे. मात्र काय झालं की याला दोन गोष्टी कारणीभूत आहे. एक तर मध्ये उन्हाळ्यामध्ये कोविडचं संकट होतं. कोविडचं संकट असल्यामुळे त्या काळामध्ये विजेचीच मागणी कमी झाली होती, कारण की बऱ्यापैकी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन होता. त्यामुळे उद्योगधंदे हे बंद होते. त्यामुळे कोळशाची विजेची मागणी कमी असल्यामुळे तेव्हा जे उन्हाळ्यामध्ये कोळशाचं साठवणुकीचं नियोजन करायला पाहिजे होतं ते झालं नाही. आणि त्यानंतर मध्यंतरीच्या काही काळामध्ये आणखी लॉकडाऊन किंवा अनेक राज्यामध्ये निर्बंध होते. आता जवळपास मागच्या महिन्यापासून एकाएक उद्योग सुरू झाले आणि ऑक्टोबर हिटमुळे एकाएक मागणी वाढली. त्यामुळे हे सर्व संकट निर्मित झालेलं आहे. यासाठी जर का केंद्र सरकारकडे नाना पटोले बोट दाखवत असेल तर तेवढाच दोष राज्य सरकारचा देखील आहे. म्हणजे नुसतं नक्की केंद्र तुषार, मी सरकारचा काही क्षणासाठी आपल्याला थांबवते कारण वीज तज्ञ प्रताप होगाडे जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रतापजी, एका बाजूला कोळशाची कमतरता, दुसरीकडे वीज कमी होते किंवा विजेचं उत्पादन, वीज आपण निर्माण कमी करू शकतोय, या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता, काय विश्लेषण कराल सर? नाही, खरं म्हणजे कोळशाचा साठा हा साधारणपणानं कुठल्याही वीज निर्मिती केंद्रावर किमान 21 दिवसाचा असला पाहिजे. तरी सुद्धा कमीत कमी 14-15 दिवसाच्या वर ठेवला तरी सुद्धा ते चालू शकतं. पण ह्या काळामध्ये मध्यंतरी जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये कोळशाच्या खाणी बंद पडल्या, सप्लाय बंद झाला आणि त्यामुळं आता परिस्थिती अशी आहे की जवळजवळ सर्व कोळसा केंद्रावर, सर्व वीज निर्मिती केंद्रावर फक्त 1 दिवस पासून ते 6-7 दिवसापर्यंत एवढा स्टॉक आहे, त्याच्यापेक्षा जास्त स्टॉक नाही. नंबर 1. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की परवा 2-3 दिवसापूर्वी केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी कोळसा मंत्र्यांनी जाहीर केलं की पुरवठा पुरेसा होईल. जर पुरेसा पुरवठा येत्या 2-4 दिवसामध्ये झाला तर राज्यामधलं हे संकट अजूनही टळू शकतं. पण सर्व कोळसाच्या खाणींच्या मधून पुरेसा सप्लाय होतोय असं अजून तरी गेल्या 3-4 दिवसामध्ये दिसत नाही. डे टू डे, हँड टू माउथ अशा पद्धतीनं कोळशाचा पुरवठा चालू आहे आणि त्यामुळे येत्या 3-4 दिवसात पुरवठा वाढला तरच परिस्थिती हातामध्ये येईल. अन्यथा लोड शेडिंग होण्याची आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा बाजारामधून जी वीज घ्यावी लागते त्या विजेमुळे जादा पैसे मोजावे लागण्याची, त्या दोन्ही शक्यता आज तरी दिसत आहेत. ही परिस्थिती आहे. नक्की प्रताप सर, धन्यवाद. आपण सविस्तर समजावून सांगितलं की काय परिस्थिती आत्ताची आहे. हेमंत रंगारी निवृत्त अभियंता आहेत औष्णिक विद्युत केंद्राचे, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. हेमंतजी, आत्ता जो प्रश्न निर्माण झालेला आहे, एका बाजूला वीज खरेदीचे दर महाग झालेत, दुसरीकडे कोळसा ज्याची कमतरता फार मोठ्या प्रमाणात भासतीये. केंद्राने आता कोळसा उपलब्ध करून द्यावा तातडीनं अशी मागणी होती आहे, काय सांगाल? हे काय होते, हा ऑक्टोबर महिना आहे ना, याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीची डिमांड वाढते आणि याच्यासाठी पावसाळ्यामध्ये सगळ्या माइन्समध्ये पाणी गेलेलं असते. ओपन कास्ट राहो चाहे अंडरग्राऊंड राहो, त्या माइन्समध्ये पाणी गेलेलं असते आणि आता या आपल्याला कोळसा काढतात नाही तिथनं आणि शॉर्टेज होते कोळशाच्या. ही दरवर्षीची कंडिशन राहते. 10-15 दिवसात ही कंडिशन दुरुस्त होऊन जाईल असं माझे मत आहे. नक्की, पण आता म्हणजे दरवर्षी अशा प्रकारची परिस्थिती असते की आता जाणीवपूर्वक कोळशाची मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित अशी दोन्ही प्रकारची कमतरता? निसर्ग निर्मित आहे. आपले जाणीवपूर्वक कोणी काही करू नाही शकत की पॉवर स्टेशनला सगळा स्टेट गव्हर्नमेंट सगळे प्रयत्न करते की आम्हाला कोळसा मिळाला पाहिजे म्हणून. धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत. हेमंत रंगारी आपल्यासोबत होते. दरवर्षी थोड्या बहुत प्रमाणात 15-20 दिवस अशा प्रकारचा तुटवडा जाणवतो, मात्र 15-20 दिवसामध्ये ही परिस्थिती पूर्ववत होईल असा हेमंत रंगारी यांचा अंदाज आहे. पुरवठा जितका व्हायला पाहिजे तितका होत नाही, कारण मागणी विजेची वाढते अचानकपणे आणि म्हणून दरवर्षी या ऑक्टोबर महिन्यामध्ये असा प्रकार दिसून येतो असं सांगत होते. आपण पुढच्या घडामोडींकडे वळूया. केरळमध्ये 19 ऑक्टोबरपासून वीज कपात करण्यात येणार आहे. कोळशाच्या टंचाईमुळे सरकारने हा विचार केलेला आहे. सध्या केरळमध्ये दररोज 100 मेगावॅटचा तुटवडा जाणवतोय. सध्या केरळमध्ये जादा दरानं विजेची खरेदी केली जाते. केरळ सरकार 19 ऑक्टोबर नंतर वीज कपात करण्याबाबत निर्णय घेणार आहे. पब्लिक लिमिटेड कंपन्यांकडून 320 मेगावॅट, खासगी कंपन्यांकडून 600 मेगावॅट खरेदी केली जाते. 2 कंपन्यांमध्ये उत्पादन थांबलेलं आहे आणि दररोज 300 मेगावॅटची कमतरता जाणवते आहे. हे उच्च किमतीत
आणि 2 कोटी रुपये अतिरिक्त खर्चानं दररोज वीज खरेदी केली जाते. राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात भटक्या विमुक्तांचं पदोन्नती आरक्षण असंवैधानिक असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि आता भटके विमुक्त कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. सचिव समितीनं सादर केलेलं हे प्रतिज्ञापत्र भटक्या विमुक्तांच्या पदोन्नती आरक्षणावर गदा आणणारं असल्यानं सरकारने तात्काळ या भूमिकेचा फेरविचार करावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय. मुळात सुप्रीम कोर्टानं व्हीजेएनटी बाबत माहिती मागवलेली नसतानाही सरकारने ही कृती का केली, यामागे नेमकं कोण षडयंत्र रचतंय याचा शोध घ्यावा अशी मागणी व्हीजेएनटी कर्मचारी समन्वय समितीनं केला आहे. वास्तविक महाराष्ट्रामध्ये हा राज्य सरकारचा अधिकार होता. सुप्रीम कोर्टामध्ये याची काय नसताना वास्तविक राज्य सरकार याबाबत वेगळा चर्चा करत होते. 2017 पासून सुरू असलेला हा कोर्टातला विषय, यामध्ये सुप्रीम कोर्टामुळे ओबीसीच्या भटक्या विमुक्ताच्या आरक्षणाचा प्रश्नच नाही. पदोन्नतीला आरक्षणाबाबत चालू आहे, चर्चा सुरू आहे. राज्य सरकार निर्णय घेण्याच्या चर्चेमध्ये आहे. इन बिटवीन सचिव समूहाच्या गटानं हे जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे, याच्या पाठीमागं कोण आहे? राजकारणामधलं सुद्धा आरक्षण फक्त 3 ज्या गोष्टी होत्या त्रुटी, त्या राज्य शासनानं 15 महिने काय 2 वर्ष पूर्ण केली नाही. आजही कमिटी स्थापन केली पण त्याला पैसे देत नाही. म्हणजेच व्हीजेएनटी ओबीसीचं आरक्षण संपुष्टात करून या समाजाला नष्ट करण्याचा कार्यक्रम, घटनेप्रमाणे दिलेले अधिकार पूर्ण काढून घेण्याचा कार्यक्रम राज्य शासनाच्या वतीनं चालले. महाराष्ट्र सरकारचा जेवढा धिक्कार करायला पाहिजे तेवढा थोडंच आहे. हे म्हणजे अति झालं, खूप झालं. तर तुम्ही स्वतःहून सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारचे वकील दिलेले आहेत आणि जे मागासवर्गाच्या विशेषतः भटक्या विमुक्तांच्या विरोधात स्टेटमेंट करतात, या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. पदोन्नती आरक्षणासंदर्भातली ही बातमी होती. पदोन्नती आरक्षण धोक्यात आलेलं आहे याविषयीच्या प्रतिक्रिया आपण पाहत होतो. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बातमी आणि बरंच काही मध्ये पुन्हा एकदा स्वागत. मविया सरकारकडून आज राज्यव्यापी महाराष्ट्र बंद पाळण्यात आला होता. 3ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राडे घातले, मारहाण केली. पण आता आम्ही तुम्हाला याच आंदोलनातल्या फुकटचंदांची बातमी सांगणार आहोत. तर हे फुकटे आहेत जळगावातील आंदोलनातले कार्यकर्ते. जळगावात आंदोलनादरम्यान काही महिला कार्यकर्त्यांना तहान लागली, पण ही तहान होती ती फुकटच्या शीतपेयाची. एका दुकानात जाऊन या कार्यकर्त्यांनी शीतपेय आणि खाद्यपदार्थ घेऊन पैसे न देताच तिथून हे सगळे पळ काढत होते. दुकानदारांना पैसे मागितल्यावर या कार्यकर्त्यांनी कारमधून पळ काढला. दुकान बंद करावं हा दुकानदार या गाडीच्या मागे थोड्या वेळ पळाला सुद्धा की मला पैसे द्या, पण या दुकानदाराला दुखापत झालेली आहे पायाला. जळगावातल्या नवी पेठेतला हा धक्कादायक प्रकार आहे. शीतपेय प्यायली, आईस्क्रीम पण खाल्लं, पण त्याचे पैसे मात्र दिले नाहीत. नंतर जेव्हा याने गाडीच्या मागे पळ काढला आणि तो पडला, त्याला लागलं, त्यानंतर या सगळ्यांनी पैसे देऊ केलेले आहेत अशी माहिती मिळते. शोभा चौधरी शिवसेनेच्या महिला प्रमुख आपल्या सोबत आहेत. शोभाजी, हा सगळा काय प्रकार आहे? महाराष्ट्र बंदची हाक आपणच दिली आणि त्यानंतर हा असा प्रकार समोर येतोय. हे सगळं खोटं आहे. कारण आहे ना, ते बीजेपी वाले असतील बहुतेक. बीजेपी वाल्यांनी आम्हाला बदनाम करायचा विडाच उचलला आहे. अहो काय बोलता? शीतपेय घेतलं, आईस्क्रीम घेतलं म्हणून सांगतायत, त्याचे पैसे न देताच तुम्ही सगळे निघून जात होतात. आईस्क्रीम होतच नाही तिथं. पाण्याच्या बॉटल होत्या. एका महिलेला ताण लागली होती, पाण्याची बॉटल घेतली तिने. ते त्या मुलाला म्हणजे दुकान बंद होतं. आम्ही आधीच त्याचं दुकान बंद करून आलो होतो, पण बाहेर पाण्याच्या बॉटल ठेवल्या होत्या कोणीतरी, पाण्याची बाटली. तर त्या महिलेने पैसे देऊन पाण्याची बाटली घेतली, ते त्याच्या मुलाच्या हातात दिले आणि ते गैरसमज झाले. बाकी तो तर म्हणे माझा गैरसमज झाला, मिटून गेला म्हणे. तो दुकानदार तुमच्या गाडीच्या मागे आला, त्याला लागलं सुद्धा आहे, दृश्यांमध्ये पण दिसतंय की त्याला लागलंय. त्यानंतर तुम्ही त्याची समजूत काढली आणि त्याला पैसे दिले.
स्पष्टपणे नाही. शोभाजी दृश्यांमध्ये दिसतंय. नाही, त्याला म्हटलं तुला किती पैसे पाहिजे, खरंच तुझे पैसे आहे का, तुला पैसे पाहिजे असेल तर माझ्या जवळून घे. तो म्हणे नाही नाही म्हणे, माझा गैरसमज झाला. आता कुठे घेतले मग? मी तर बोलली त्याला पैसे आम्ही काय असे हे आहे का भिकारी, किती पैसे पाहिजे तुला, म्हणून मी पाकिट काढलं होतं ते, दुसरं काय नाही. पण मग गैरसमज झाला. नेमका सगळा प्रकार घडला काय? आमच्यापर्यंत बातमी आली आहे, व्यवस्थित तो व्यक्ती सांगतोय की पैसे न देताच निघून जात होते, मी त्यांच्या गाडीमागे पळालो सुद्धा, लागलेलं दिसतंय त्याच्या पायाला. हे बघा, आता आम्ही इतक्या वर्षापासून आंदोलन करतोय, असं कधी घडलं नाही. पण हे बीजेपी वाल्यांनी आम्हाला बदनाम करायचा विळा उचललाय. कसं तरी बदनाम करायचं, कोणामागे काही लावायचं, कोणामागे काही लावायचं. नाही कोणाला शोभाजी, बदनाम एकदा तुम्ही करायचं. म्हणता गैरसमजुतीतून झालं, एकदा तुम्ही चक्क आरोप करता की भाजप तुम्हाला तो भाजपचा कार्यकर्ता असेल, म्हणजे काय आता खरं समजायचं? आता शकतो ना तो. नाही हे बघा शोभाताई, गैरसमजातून एखादी गोष्ट झाली हे समजण्यासारखं आहे, थोडं तर्क शुद्ध तरी वाटतंय. पण तो व्यक्ती कोण आहे, काय आहे हे माहिती नसताना तुम्ही म्हणता की भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून तुमच्यावर आरोप करतोय. हो, तेच करू शकता, दुसरं कोणी करू नाही शकत. त्यांनीच केला आहे आमच्यावर आरोप. आजपर्यंत कधी आरोप झालेला नाही. बरं, आंदोलनादरम्यान आपण म्हणता आंदोलनादरम्यान पाण्याच्या बाटल्या फक्त घ्यायला आपण गेला होता, शीतपेय आपल्यापैकी कोणीही घेतलं नाही? नाही 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 नाही, कस काय घेणार आम्ही? आम्हाला तर चालतच नाही. आम्ही थंड कधी पित नाही आणि उन्हात फिरायचं आणि थंड प्यायचं म्हणजे उलट्या होतील ना. आम्ही कशाच शीतपेय घ्यायचं, आणि तिथं होतच नाही ते शीतपेयचं दुकान. तिथं छोटा म्हणजे शीतपेय, आईस्क्रीम, खाण्याचे पदार्थ तिथे काही नव्हते, तुम्ही फक्त पाण्याच्या बाटल्या उचलल्या आणि गैरसमजातून तुमचे उचलल्या नाही त्या पाण्याच्या बाटल्या. तिथे एक मुलगा विकायला बसलेला होता बाहेर, दुकानाच्या बाहेर. तर ते म्हणजे एक मुलगी होती, तिला थोडी तहान लागली अशी, तिच्या सोबत लहान मुलगी होती, तिने घेतली ती पाण्याची बॉटल एक. बरं शोभाजी, मी विनंती करेन, तो जो दुकानदार आहे त्याची प्रतिक्रिया आली आहे, तुम्ही पण ऐकावी अशी मी विनंती करेन. तो दुकानदार काय म्हणतोय बघूया. माझ्या दुकानावरती आली ती मॅडम शिवसेनेची, आणि तिने माझ्याकडनं 4 लस्सी, 2 दुधाच्या बाटल्या कुलच्या आणि एक उपासाचा चुडा 70 रुपयाचा, असे 190 रुपयाचा टोटल माल घेतला. मी बाईला सांगितलं, म्हटलं 190 रुपये झाले, तर म्हणे मी गाडीमधून पाठवते. गाडी बंद करून काच वरती गेला आणि मी पैशाची मागणी केली, पळत गेलो. तर ती म्हणे कशाचे पैसे? म्हणे मी पैसे देत नाही म्हणे. मग मी म्हटलं की माझा काही फुकटाचा माल नाही आहे, मला पैसे हवे. मग मी त्या गाडी म्हणे पुढे ये म्हणे. मग मी गाडीला पकडलं, तर गाडीला पकडून त्यांनी गाडीचा स्पीड वाढवला त्या ड्रायव्हरने, आणि डायरेक्ट माझे घुटणे सगळे रस्त्यावरती सगळेजण आले, व्हिडिओ शूटिंग करायला लागले. तर मग तेव्हा ते थांबले. शोभाजी, तुम्ही हे कृत्य केलं नसेल, पण तुमच्या सोबतच्या कुणीतरी हे कृत्य केलंय, हा दुकानदार बघा स्पष्टपणे सांगतोय, काय सांगाल यावर? नाही, ते गर्दीत झाला असेल. आता बघा, आंदोलनाची गर्दी खूप असते, गर्दीत घसरलं गेला असेल, ते तर मला माहितीच नाही. मला ते माहिती नाही, ते गाडीच्या मागे असतील. आणि असं काय नाही, स्पीड गर्दीत कुठे गाडीचा स्पीड वाढला जातो का मॅडम? गर्दीत शोभाजी कमाल आहे, आधी तुम्ही वेगळं बोलत होतात, आता तुम्ही वेगळं बोलताय. पण धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. महिला प्रमुख शिवसेनेच्या शोभा चौधरी आपल्या सोबत होत्या. आधी त्या असं म्हणत होत्या की तो बीजेपीचा असेल आणि त्यामुळे तो असे आरोप करतोय, आम्ही फक्त पाण्याच्या बाटल्या घेतल्या. नंतर जेव्हा दुकानदाराची प्रतिक्रिया आली त्यानंतर मात्र शोभा चौधरी असं म्हणतात की मला या संदर्भातलं काही माहित नाही, कारण खूप महिला तिथे होत्या, खूप लोक तिथे होते, चुकून असं घडलं असेल. तर महाराष्ट्र बंद दिवसभरात कसा झाला त्याची सगळी दृश्य तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलीच. काही ठिकाणी असे सुद्धा प्रकार घडले, जबरदस्तीनं महाराष्ट्र बंद करायला लावणं, आंदोलनं करणं, तोडफोडी करणं, मारहाणी करणं, असे सगळे प्रकार सुद्धा यामध्ये झाले आणि फुकटचंदांचा प्रकार सुद्धा आपण पाहिला. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोक.